नमस्कार. आज आपण इथं चिवईची भाजी रेसिपी बघणार आहे. त्यासाठी चिवईची भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आणि तळून घ्यायची आहे. आता ही भाजी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायची, कारण यामध्ये खूप माती असते. त्यासाठी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि चाळणीवरती टाकून 5 ते 10 मिनिटं असेच राहू द्यायचं, म्हणजे त्यातील पाणी सर्व निघून जाईल. आणि लगेचच गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. तेल छान तापलं की जिरं, मोहरी, लसूण, कांदा टाकायचा, छान परतवून घ्यायचं. लगेचच त्यामध्ये तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा. आता गरम मसाला टाकून झाला की लगेचच त्यामध्ये चिवईची भाजी टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही मीठ टाकून झाल्यावरती छान भाजी मिक्स करून घ्यायची, कारण ही भाजी चिकट असते, त्यासाठी मिक्स करून घ्यायची. आणि नंतर लगेचच यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, कारण की बेसन पीठ टाकल्यावरती ही भाजी छान अशी सुटसुटीत होते. आता लगेचच त्यामध्ये कोथिंबीर टाकायचा आणि मिक्स करायचं. आता इथं बेसन थोडंसं कमी वाटत आहे, त्यासाठी अजून थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती यावरती झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यावरती सुद्धा आपल्याला ही भाजी मिक्स करायची आहे, म्हणजे भाजी तळाशी जळणार नाही. आणि सतत मिक्स केल्याने ही भाजी छान सुटसुटीत मोकळी अशी भाजी तयार होते. बघा, छान भाजी तयार झालेली आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.